एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी 700 वर्षांपासून अनुभवलेल्या पंढरपूरचा विठ्ठल मंदिराला आता पुन्हा पुरातन झळाळी प्राप्त होते। मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामांतर्गत जुन्या दगडी रचनांवरती पॉलिशिंगचं काम सुरू आहे। या पॉलिशिंगमुळे ऐतिहासिक शिल्पकला आणि मूळ दगडी सौंदर्य अधिक उठून दिसतंय। या कामांमुळे शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या मंदिराचं मूळ स्वरूप भाविकांना अधिक जवळून हे अनुभवता येणार आहे। आणि याबाबत थेट विठ्ठल मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांनी। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि जे दगड आहेत, दगडी शिल्प आहेत, त्यांना शेवटचं पॉलिशिंग करण्याचं काम हे आता सुरू करण्यात आलेलं आहे, जेणेकरून शेकडो वर्षाचा हा ठेवा जो आहे तो इथून पुढे शेकडो वर्ष जतन करून राहणार आहे। आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे, आपण आता विठ्ठल मंदिरामधील या सुळखांबी येथे आहोत आणि या सुळखांबीमध्ये संपूर्ण पौराणिक आध्यात्मिक इतिहास जो आहे तो इथं सांगण्यात आलेला आहे, दाखवण्यात आलेला आहे आणि तो इतिहास आता जतन होणार आहे। तुम्ही पाहू शकता की या दगडी खांबांवर जे पुराणातील जे प्रसंग झालेले आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत। या ज्या ह्याच्यावर शेषशाही भगवान हे जे चित्र आपण दाखवण्यात येतं हे चित्र आहे आणि अशा प्रकारे कालिया मर्दन आणि असे जे पूर्ण आपली सनातन हिंदू संस्कृतीमधील ज्या आपला जो इतिहास आहे तो आहे श्रावण बाळ जे आहेत ते इथं दाखवण्यात आलेले आहेत आणि असे अनेक जे शिल्प आहेत या दगडी खांबांवर कोरण्यात आलेले आहेत आणि त्याचं आता पॉलिशिंग करण्यात येत आहे, जेणेकरून हा इतिहास आपल्या विठ्ठल भक्तांना परत एकदा व्यवस्थितरित्या बघता यावा आणि त्याचा ठेवा जो आहे तो कायमस्वरूपी राहावा हा त्यामागचा हेतू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।